वा बघ आता तू कॅमेरामध्ये कशी दिसते, कशी दिसते? छान छान, आवडली? गॉर्जियस एकदम. हाँ बस 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 राइट इधर रुमा, तू इधर चले जाओ बस. एक सेकंड. हे गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कविता जाधव ब्लॉग. तर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर आज मी आलेली आहे वाहुली गावामध्ये. तर आज बऱ्याच दिवसांनी आपली एक ब्राईड आहे, मध्ये सायडर होत्या. तर ब्राईड अशी आहे की माझ्या भाच्याचं लग्न आहे, माझ्या बहिणीची सून आहे आणि तिने मला ही ऑर्डर दिलेली आहे. माझ्या बहिणीची ओळख मी तुम्हाला करून देईनच लग्नामध्ये, कारण हळदीला मला जाता नाही आलं, अटेंड नाही करता आलं. ऑर्डर काल खूप होत्या, खूप धावपळ होती. तर इथे काही ओळख वगैरे नाही आहे, नवरी म्हणजे माझ्या परिचयाची नाही, एंगेजमेंटमध्ये झालेली आहे. काही असं बोलणं झालेलं नाही आहे लुक्सबद्दल. फोनवर काल फक्त एक समाधान मिळालं आहे की ती म्हणाली आहे की काय करणार आहे, कसं लुक्स आहे. तर मी म्हटलं तुला कसं हवं आहे. तर तिची काय अशी खास अशी स्पेशल डिमांड नव्हती, म्हणजे मला माझ्या मनासारखं करता येईल आणि असं प्रयत्न करायचा आहे की आपल्याला तिला आवडेल, आपलं वर्क तिला आवडेल. तर हा हेतू आहे. मला पण थोडी अशी हे की तिचा सपोर्ट किती मिळत आहे. पण एक फोनवर बोलणं ऐकून समजले की हां हिची झिकझिक नसणार आहे. ह्या नवरीच्या आईच ना. तुम्ही मला कसं ओळखलं? मी मंडपामध्ये आल्या त्यांनी मला ओळखलं का हा या मेकअप आर्टिस्ट आहे. तर नवरी आंघोळीला गेलेली आहे, न्हाण पाडून झालेले आहे. आल्यावर आपण भेटूया आणि मेकअपला सुरुवात करूया. नवरीच्या घरी जेवण केलंय आम्ही आणि आता इथे आलोय, कारण की नवरीला आपल्याला आता इथे हॉटेलवर रेडी करायचं. त्यांनी इथे रूम बुक केलाय रेडी होण्यासाठी. तर बरं झालं, कारण तिथे खूप जास्त गरम होत होतं. नवरीला पण बरं नाही आहे, अंग गरम झालंय, म्हणजे फिवर आलाय तिला. इथे जरा तिला बरं वाटेल. चावी घेतली ना? मला काय माहिती चावी तुमच्या खिशात मीच चावी. चला विचारा त्यांना. मला लय बरं वाटलंय. तिथे मला रेडी करायला टेन्शन आलं होतं, कारण आता इथे निवांत जरा मस्त तिला पण बरं वाटेल आणि मला पण रेडी करता येईल चांगली तिला. हा जरा बरं वाटलंय, थंड थंड कूल कूल. त्याला काय एसी लावायला सांगितलं. थोडा आराम करते आणि मग सुरुवात करते. डाऊन. तर कंटिन्यू व्हिडिओ. ठीक आहे. तर आपण ज्या रूममध्ये थांबलेलो आहोत आता, ब्राईड तिच्या ज्या विधी आहेत वाशिंग वगैरे बांधण्याच्या, त्या करून आलेली आहे. मी तुमची ओळख करून देते. हाय, तुझं नाव सांग. अश्विनी धनगर. अश्विनी धनगर. तर ब्राईड माझ्या बहिणीचीच सून आहे आणि माझ्या बहिणीनेच मी तुम्हाला सांगितलं जसं की तिची मेकअपची ऑर्डर मला दिलेली आहे. तर तिला ॲक्च्युली बरं नाही आहे, फिवर आहे, अंग गरम आहे तिचं, वॉमिटिंग पण होते. म्हणजे असं ह्या सीझनमध्ये माझ्या 2 ब्राईडला असं झालेलं आहे. तरी आपण तिलाही म्हणजे रेस्ट देऊन तिची काळजी घेऊन आपल्याला जेवढं चांगलं करता येईल तेवढं आपलं चांगलं करायचं आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू करा, आपल्याला बघायचं आहे तिचा नऊवारीवरचा लुक कसा होतो. माझा अवतार बघ, आणि मागून सनसेट दिसतोय. सनसेट नाही दिसत, काय दिसतंय? ती लाईट आहे. मोठा जोक झालाय. मला वाटलं सूर्य आलाय आणि दिसतोय, पण असे 7 वाजलेत. ते बाकी जाऊ द्या. आता हा ब्राईड आपली रेडी आहे आणि आम्हाला खूप आवडले. मग आपण ब्राईडला विचारू, मी तुम्हाला दाखव. वा बघ आता तू कॅमेरामध्ये कशी दिसते, कशी दिसते? छान छान.
आवडली? गॉर्जियस आहे. आधी काय बोलली? गॉर्जियस. हां हेअरस्टाईल मग ओके मस्तच. डोळे बंद कर. मस्तच. आता थोडी उभी राहून तुझा नऊवारी दाखवतो, खूप छान आहे म्हणून. मेकअप केल्यानंतर वाटत नाही माझी ब्राईड आजारी आहे, म्हणजे असं तिला बरं नाही आहे, फिवर झालं असं. पण आता तिने ज्यूस घेतले, थोडी एनर्जी आली तिला, सो मस्त वाटते. आणि आपला मेकअपचा कमाल आणखी त्याच्यात भर झाली. आता खूप उशीर झाला आहे, फोटोशूटला तिला पाठवायची आहे. हे बघा हे बघा बिचारी आजच्या दिवशी ORS घेते. तर कसं वाटलं आहे आमचा हा महाराष्ट्रीयन लुक, तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि रिसेप्शनच्या लुकसाठी वेट करा. आठ वाजत आली आहे, आत्ता ब्राईड गेली आहे. म्हणजे नवरदेवाला यायला उशीर झाला आहे, लग्न उशिराच लागेल. आता हा सगळा पसारा थोडंसं साईडला केला आहे फोटोशूटसाठी, तो आवरू आम्ही आणि मग निघू. पण आधी नवरीने ज्यूस ऑर्डर केला आहे, बराच वेळ झाला आहे. ॲक्च्युली चहाची तलप आली आहे, ते खाली गेल्यावर बघते. तर ज्यूस घेते. आता इथे आम्ही दोघीच आहेत, ताई आणि मी आहे. माझ्या मिस्टरांना सांगितले तुम्ही या, कारण हॉटेलवर आम्ही दोघेच आहे. तर असं आता आम्ही थांबलोय. हे खाली होते, यांना मी वर बोलवलंय, आम्हाला ज्यूस दिले. लग्न लागायला उशीर होईल. तू खाईन मी. लग्न लागायला उशीर होईल, सो थोडासा नाश्ता करून घेतोय. पावभाजी ऑर्डर केली आहे, तर या पावभाजी खायला तुम्ही पण. आज आमचा चीट डे असाही, आज आम्ही खाऊ शकतो ना. हो ये मग त्याला. लिंबू घात नाही का? लग्न लावायला आम्ही जाणार आहे, पण आता भूक लागली आहे, सो पहिला पेटपूजा करून घेऊ ना. या हे घाबरवतात, आवाज येतोय बँडचा. नवरदेव आला. हा आम्ही दाखवेन. मग त्या ताईला वाटतं लग्न लावायला नाही आली. आम्ही नाश्ता केला आणि लग्न लावण्यासाठी चाललो होतो आता स्टेजकडे. तर आमची गाडी आता स्टार्ट नाही होत, काहीतरी प्रॉब्लेम झालाय. सो मी आता लग्न लावायला जाऊ शकत नाही. हे बघा आता स्टार्ट झाली. परत तिकडे जाऊन जर बंद पडली तर इकडे यायचे वांदे होतील. सो मी आता जात नाहीये. थोड्या वेळात ब्राईड येईल, तिला रेडी करेन आणि मग मी तिकडे जाणार. नाही चल आपण बसू मग. ही ब्राईड आलेली आहे आणि फोटोग्राफरने तिला मध्येच अडवलेलं आहे फोटोशूटसाठी. तर आता आम्ही जाणार आहेत आणि घाई करणार आहेत, तिला इकडे घेऊन येणार आहे. तर असं होतं प्रत्येक वेळेस की आता फोटोग्राफरला आता ब्राईड आलेली आमच्याकडे आलेली नाही आहे, पण सगळ्यांना असं वाटेल हां ती मेकअप करायला गेली. आता फोटोग्राफर त्यांनी तिला मध्येच अडवलेलं आहे. आता मला हार्डली 15 मिनिट भेटले ना तरी भरपूर आहे, पण आता बघूया आपल्याला किती वेळ मिळतो. हे तर तुम्ही पाहू शकता खूप कमी वेळामध्ये
खूप छान अशा सुंदर लेंग्यावरती तिला जितकं छान छान करता येईल ते मी करण्याचा प्रयत्न केला आहे. कंटिन्यू रिलेटिव्हचे कॉल चालू होते, पाहुणी जात आलेली, लग्न खूप उशिरा लागलं आहे त्यामुळे घाई झालेली, सगळ्याचीच घाई होत होती आणि ह्या कमी वेळामध्ये आपल्याला जे छान छान करता येईल ते आपण तिच्यावरती केलेलं आहे. खूप घाईमध्ये अश्विनी ब्राईड आपली रेडी झालेली आहे. हा रिसेप्शनचा लुक आहे. कसा वाटला हा लुक? आणि ही ना खूप घाईत आली, सो मला तुम्हाला वेडिंगचं लुक दाखवता नाही आलं. सो आणि हा माझा भाचा आहे सनी. सनी कसं झालं मेकअप आपला सांग? माझी नजर नाही हटत आहे. आवडला ना? नऊवारी वरचा आवडला? छान बघा, नवरदेवाकडनं कमेंट आलेली आहे, छान होतं. चला, तर तुम्हाला लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा दोघांना आणि थँक्यू. आणि तुम्ही पटकन चेंज करा आणि तिकडे या फोटो येतो. चला बस राइट इधर मम्मा, तू इधर चले जाओ. बस फेस एक सेकंड. हॉटेल खाली झालंय, सामसूम झालंय. 12 वाजून 4 मिनिटं झालेली आहेत आणि आता आम्ही निघालेलो आहोत घरी जायला. पण त्याआधी मी वर्माची भेट घेणार आहे. बाय ज्वेलरीचं. झाल्यात आणि तुम्ही पाहिलं मी वर्माला भेटलेले आहे आणि तिच्याकडनं चांगली कमेंट आलेली आहे आपल्याला की मेकअप छान झालेला. सगळ्यांकडनंच आले कमेंट, रिव्ह्यू चांगला मिळालाय की मेकअप छान झालाय. आणि बरेच आपले नातेवाईकांची भेट झालेली नाही, एक बरेच जण गेलेले आहेत जवळचे, बऱ्यापैकी भेटले पण एवढा उशीर झालेला तरी. तर दोन्ही मेकअप छान झाले, पण रिसेप्शनचा लुक माझ्या मनासारखा नाही झालाय कारण खूप घाई झाली. तुम्ही पाहिलं ना, ती लेट आली आणि शिवाय फोटोग्राफर त्या लोकांनी अडून ठेवली. म्हणजे त्यांनी फोटोशूटमध्ये बराच वेळ घेतला आणि माझ्याकडे फक्त 10 ते 15 मिनिटं होती. तेवढ्या ह्याच्यात मी तिला कसं रेडी केलंय. तर जे आणखी छान करता आलं असतं, थोडा वेळ आणखी 10 मिनिटं मिळाली असती, पण खूप घाई होती, सगळ्यांचे कॉल चालू होते. सो मला हवं तसा लुक देता नाही आलाय, पण ठीक आहे, छान झालंय. तर तुम्हाला कसे वाटले ह्या ब्राईडचे दोन्ही लुक ते कमेंटमध्ये सांगा. आणि आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि बेल आयकॉनची बेल वाजवायला विसरू नका, कारण नेक्स्ट व्लॉगचं नोटिफिकेशन तुम्हाला यायला हवं. आणि नेक्स्ट व्लॉग जे येणार आहेत ते आता कंटिन्यू येणार आहेत, कारण की माझ्या घरचं प्रोग्राम आलेला आहे जवळ आणि सो त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला यायला हवं. सो बेल आयकॉनची बेल वाजवा. आणि हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.